नमस्कार मैत्रिणींनो, आज मी पुन्हा एकदा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही हळदीराम सारखी शेंगदाणा चिक्की कशी बनवायची, ती पण एकदम कुरुम तेही घरच्या घरी अगदी 5 मिनिटात फक्त 2 साहित्य वापरून आपण ही चिक्की बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर जास्त लालसर पण नाही भाजायचे आणि जास्त कमी पण नाही भाजायचे। जास्त जर लालसर भाजले तर चिक्कीचा कलर व्यवस्थित दिसत नाही, जसं आपल्याला हळदीरामचा असतो त्या पद्धतीने। तर मीडियम गॅसवरच भाजायचं। जर फुल गॅसवर भाजलं तर एकदमच शेंगदाणे आपले काळे होतात। तर थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तर आता मी थंड झाल्यानंतर एका वाटीच्या मदतीने याची पूर्ण साल काढून घेणार आहे। साल काढून नाही घेतली तरी चालेल, इथे मी जास्त नाही घेणार, थोडीफारच घेणार आहे। तर पूर्ण याची मी व्यवस्थित साल काढून घेते। तर तुम्ही ही चिक्की उपवासाला बनवू शकता किंवा लहान मुलांना पण खूपच आवडते, त्यांच्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता। तर इथे मी साल काढून घेतलेली आहे। आता हे आपल्याला मिक्सरला दरदरी वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सर कमी जास्त स्पीडवर बंद चालू करत आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, 1 कप शेंगदाण्यासाठी इथे मी पाव कप साखर घेतलेली आहे। तुम्ही हवं तर जेवढ्याला तेवढी साखर देखील घेऊ शकता आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे। पाणी नाही घातलं तरी चालेल, पण पाणी घातल्यावर कॅरमेल लवकर होते। तर व्यवस्थित आपल्याला ही साखर कॅरमेल करून घ्यायची आहे। जर तुम्ही ही चिक्की जर लहान मुलांना बनवून दिली तर ती दुकानावरची जी पॉकेटमध्ये चिक्की येते 5 रुपयाला, लेकरं ती खाणं विसरून जातील। एकदा नक्की ट्राय करा, खूपच सोपी रेसिपी आहे आणि मी 100% गॅरंटी देते की ही रेसिपी बिघडणारच नाही। खूप दिवसापासून मी ट्राय करते, माझी तर कधीच बिघडलेली नाही। तर व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर किंवा फुल गॅसवर जर बनवलं तर एकदमच काळं होते, लालसर होते, त्याच्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर। तर साखर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं कॅरमेल व्यवस्थित झालेलं आहे। या स्टेपला आल्यावर आपण जे वाटून घेतलेले शेंगदाणे होते ते व्यवस्थित घालायचे आहेत आणि शेंगदाणे घातल्यावर सुद्धा आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये गोळा व्हायला लागते। तर हे पाहू शकता पूर्ण बॅटर आपलं गोळा होत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, प्लेटला किंवा पोळीपाटाला तेल लावून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि त्याच्यावर हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून कलर थोडा लालसर दिसत आहे, पाहू शकता। तर व्यवस्थित बॅटर आपल्याला सगळीकडून पसरून घ्यायचं आहे। नंतर एखाद्या वाटीला किंवा तांब्याला तुम्ही तूप लावून अशा पद्धतीने टॅप टॅप करू शकता आणि पूर्ण गोल हे बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे। आणि बॅटर पसरून झाल्यानंतर लगेच आपल्याला हे कापून ठेवायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर आपण याच्या ओढ्या पाडणार आहोत। तर अशा पद्धतीने रेषा मारून ठेवायच्या। चम्मचच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही पाडू शकता। ज्या शेपमध्ये तुम्हाला चिक्की हवी असेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता। डायमंड शेपमध्ये करू शकता किंवा चौकोनी शेपमध्ये करू शकता। तर इथे मी चौकोनीच वड्या पाडून घेणार आहे। पूर्ण वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे असंच आपल्याला 10 ते 15 मिनिट थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर व्यवस्थित निघते। तर मी पूर्ण हे थंड करून घेते। तर हे पाहू शकता थोडंसं थंड झालेलं आहे आणि अलगद अशी आपली चिक्की निघत आहे, पाहू शकता। थोडंसं चाकू किंवा चम्मच घालून आपल्याला हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी नॉर्मल गरम असल्यामुळे थोडंसं जेवढी आपल्याला कडक हवी आहे तेवढी झाली नाही आणि जास्त जर थंड झाली नाही एकदम कुरुम आपली ही चिक्की तयार होते। तर आणखीन मी 5 मिनिट थंड करून घेते। तर इथे पाहू शकता मी रिअल आवाज सुद्धा ठेवलेला आहे, किती कुरुम असा आवाज येत आहे। तर पूर्ण मी तोडून सुद्धा दाखवते, पाहू शकता। एकदम हल्दीराम सारखी आपली चिक्की तयार झालेली आहे। तर मग फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।